जय महाराष्ट्र। मी सुषमा परतवाग। सध्या आम्ही आहोत मुंबई अहमदाबाद या महामार्गावरती। रस्ता चांगला आहे, प्रशस्त आहे, त्यामुळे या ठिकाणी ज्या आपल्याला आलिशान गाड्या दिसतायत, वेगाची स्पर्धा करताना दिसतायत, विकासाच्या शिखराला प्रत्येकाला स्पर्श करायचा इथे। पण आज मी तुम्हाला जे भयान वास्तव दाखवणार आहे, जे दाहक वास्तव दाखवणार आहे, ते इथून फक्त उजव्या हाताला आपण जर वळलो आणि त्या मार्गाला आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला असा रस्ताही दिसणार नाही, अशा गाड्याही दिसणार नाहीत, कारण असा विकासच त्या ठिकाणी झालेला नाहीये। आणि तेच दाहक वास्तव आज जय महाराष्ट्र आपल्याला दाखवणार। वेला लागून असलेला उजव्या हाताने आपण आतमध्ये सध्या जातोय। जव्हारकडे हा रस्ता जातो, आदिवासी पाडा आहे आणि इथल्या लोकांचं जे जनजीवन आहे ते या ठिकाणी बघणं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पण गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूलाच दिसली आम्हाला बँक आणि बँकेसमोर बसलेले वयोवृद्ध। नेमकं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरुवातीलाच एका भयान वास्तवाशी आमचा सामना झाला। या आजी इथे ज्या बसलेल्या आपल्याला दिसतायत, वाट बघतायत या ठिकाणी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाहेर आहेत। आज त्यांना याच सरकारची जी योजना आहे, इंदिरा आवास योजना, त्या योजनेअंतर्गत जे वृद्धांना पैसे दिले जातात, पेन्शन दिली जाते, त्याची वाट बघतायत या आजी। बरं, या आजी एकट्याच नाही आहेत, अशा कितीतरी आपल्याला वृद्ध लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, जाणून घेऊयात की त्यांना खरंच हे जे पैसे दिले जातात ते व्यवस्थित त्यांच्या हातात पडतात का, की प्रत्यक्ष जेवढी रक्कम आहे ती तेवढी त्यांना मिळते की आणखीन किती मिळते, पाहूयात। खरं तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये या लोकांना कुठलाही रोजगार नसतो, फक्त शेतातली काही कामं असतात आणि त्यामुळे घरात बसून त्यांना फक्त दिवस काढावे लागतात आणि त्यामुळे मग ही सरकारी योजनेअंतर्गत जे काही थोडेफार पैसे मिळतात, घर चालवण्यासाठी तेवढाच एक आधार होऊन जातो त्यांच्यासाठी। नाही झालं, पुस्तकं भरला म्हणजे चेक करतात कम्प्युटरवर, याचे पैसे आले का नाही आले, ते पैसे तिकडनं आले हां, मग हे इथे मला येतं आणि मग ते मला अमुक तारखेला असग्याला वर्दी दे आणि अमुक तारखेला 13-14 आणि याला सांग का अमुक या 12-13 तारखेला आणि तुमचे पैसे तिकडनं आले ते तुम्ही घेऊन जा। बघा किती तारखेला साधारण वर्षामध्ये एकदाच मिळतात? नाही नाही नाही, बघा आता 6 महिने हे भेटले हां, नाही एखादं 4 महिन्यांनी तिकडनं पैसे लवकर आले ते 4 वर्षाला पाहिजे, 4 महिन्याला पण भेटतात असं, आणि तिकडनं जर लेट झाले तर आता हे 6 महिन्यांनी हे पैसे भेटले त्याला। म्हणजे 6 महिने तुम्ही वाटच बघताय? हां, वाट नाही म्हणजे तिकडनं पैसे नाही आले तर मग हे कुठलं देणार बँका, तिकडनं गव्हर्नमेंट पैसे पाठवेल तर बँकाला किती पैसे मिळतात? 3-3 हजार, 3-3 हजार भेटतात, एखादा आल्यासारखं तर 4,000 भेटतात एवढं। पण खरंच हातात पडतात तेवढं? हां, हातात देतात हातात त्यांचे, मी विचारा ना त्याला, हां तिकडं त्याला एवढे पब्लिक आहे ना, त्याला विचारा तुम्हाला पैसे टायमान भेट, आता हे मलाच निरोप देतात ना काय असग्याला त्याला आपल्या जोडीला पेन्शन भेटत आहे तेवढ्याला तुम्ही सांगा आणि तुमचे पैसे गव्हर्नमेंटने पाठवले ते तुम्ही पैसे घेऊन जा। सरकारी योजनेचा ते या ठिकाणी गुणगान गातायत आजोबा, खरंच चांगली गोष्ट आहे। त्यांनी सांगितलं की विलंब लागतो थोडासा यायला, 6 महिन्यानंतर आज या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि त्यामुळे धावत धावत हे सगळे आदिवासी वृद्ध लोक इथे आलेले आहेत, काही आजारी सुद्धा आहेत या ठिकाणी आणि ते इथे पैशासाठी आलेले आहेत। खरं तर बँकेमध्ये व्यवस्थित पैशांचं वाटप होतं, मात्र मूळ प्रश्न हा आहे की रक्कम कधी जमा होते आणि मग त्या रकमेच्या प्रतीक्षेमध्ये हे लोक रोज या ठिकाणी येतात, प्रतीक्षा करतात आणि निघून जातात। आणि आज हा खूप चांगला दिवस यांच्यासाठी म्हणावा लागेल, कारण आज प्रत्यक्षात या पैशाचं वाटप होणार आहे। सरकारी योजना केंद्रातून त्या मंजूर झालेल्या असतात, पण इथे येईपर्यंत त्यांना किती कालावधी लागतो ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आज मी इथे तुम्हाला दाखवते। एकीकडे इंडियाची ओळख देणाऱ्या आर्थिक राजधानीपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेला हा भारत पाहिल्यावर अंगावर शहारा आणणारी आणखी एक दाहकता दिसली, ती कुपोषणाची। मेळघाटानंतर खरं तर सर्वात जास्त जिथे कुपोषणाचं प्रमाण आढळलं होतं ते या आदिवासी पाड्यामध्ये आणि त्यामुळे मी शोधण्याचा जरा प्रयत्न करत असताना माझे पावलं खरंच आपोआप थबकले एका घराजवळ। अर्चना नाव आहे तिचं, छोटीशी मुलगी, 7 वर्षाची मुलगी आहे ती आणि
तिला ती कुपोषित आहे छोटीशी अर्चना, आणि तिची आई सुरेखा आणि आजीला गलगंड झालाय. कधीपासून कुपोषण? ते लहानपासून बर. आणि मग सरकारकडून काय मदत काही? 2 वर्ष तांदूळ दिलं, 1 वर्ष 1 क्विंटल दिलं, हां. 1 वर्ष 60 किलो. बरं. आणि आजींना गलगंड झालाय, मग त्याच्यासाठी काय सरकारने काहीच नाही मदत केली? नाही. काही उपाययोजना? इकडे डॉक्टर काही येतात? घरामध्ये आजारी पडल्यावर कोणी कसं करता तुम्ही? दवाखान्यात जाता दवाखान्यात? मग हे हिचं कुपोषण तुम्हाला कितव्या वर्षी कळालं की कुपोषित आहे अर्चना? 2 वर्ष 2 वर्ष असताना कळालं. दवाखान्यात नेलेलं ना. बरं. इथं आदिवासी पाड्यामध्ये सगळेच मुलं कुपोषित आहे की तुमच्या घरामध्ये? नाही, आमच्याच घरात काय म्हणजे घरामध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, कुपोषण? नाही. ती लहानपासूनच लहान अशी होती ना, हं. आणि एक साईडने तिचे एक साईडने हे ना हं. एकदम जाड जाड सारखं. हे काय छोटे छोटे हात दिसतात. ही अर्चना आणि हिचे छोटे छोटे हात. कुपोषित आहे अर्चना. किती वर्षाची म्हणाला तुम्ही? 8 वर्षाची अर्चना. मात्र शारीरिक वाढ तिची काहीच झालेली नाही आहे. हे जे घर बांधलेलं आहे या ठिकाणी कारवाची लाकडं म्हणतात त्याला, आणि त्याला शेणाचा मुलामा दिला जातो. पण या घरामध्ये आणि अर्चनाच्या हातापायांमध्ये मला काहीच फरक दिसत नाही आहे. लाकडासारखी हातापाय झाली आहेत अर्चनाची. पण माहीत नाही, सरकार दावे करतं खूप मोठे मोठे की आम्ही कुपोषण दूर केलेलं आहे, कुपोषणाचा कलंक आम्ही मिटवला आहे. पण अर्चनाकडे बघून मात्र सणसणीत चपराक आहे त्या सरकारला जे दावे करतायत. सुरेखाजी, एकच रूम आहे का ही? किती जण राहतात? दाखवा ना मला हे सगळं. काय आतमध्ये अंधार दिसतोय मला, रात्री सारखं वाटतं या ठिकाणी. लाईट नाही आहे तुमच्या घरात? या ना आत. किती जण राहतात सगळे? 7 जण. हे तुमचं स्वयंपाक रूम का? म्हणजे आमच्याकडे किचन ओटा असतो शहरामध्ये. मोठ्या मोठ्या मार्बलचे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात फरशा लावलेल्या. लाकडावरती 2-4 भांडी ठेवली आहेत. त्यांचा संसार बघा इथे आदिवासींचा केवढा आहे. 2-3 पिण्याच्या पाण्याची भांडी आणि 4-5 ग्लास आहेत. एक छोटंसं भांडं या ठिकाणी लटकवलेलं दिसतंय. एवढाच संसार या आदिवासींचा. छोटंसं बाळ तिथे झोपलेलं आहे अंधारामध्ये. खूप कुबट असा वास मला या ठिकाणी येतोय. पण ते बाळ शांततेत झोपले, कारण त्याला या गरिबीमध्ये सुद्धा शांततेत झोप लागली आहे. जणू त्याचे आईवडील त्याला लहानपणापासूनच धडा देत आहेत की तुला अशाच परिस्थितीमध्ये आनंदात राहायचे, समाधानी राहायचं आहे. परिस्थिती कधीच बदलणार नाही हा जो निराशावाद या आदिवासींच्या मनात आहे, त्याचं बाळकडू या छोट्याशा बाळाला इथे दिलं जाते. कारण एवढ्या अंधारात, एवढ्या गरमीमध्ये हे बाळ छोटंसं छान मस्त झोपलंय. ना त्याला कुठल्या अंगाई गीताची गरज आहे, ना कुठल्या मच्छरदानीची गरज आहे. लाईट आहे इथे, दिसतोय आपल्याला, नावापुरता लाईट आहे. म्हणजे फक्त शो, आपल्या घरामध्ये शोकेस असतात, त्या शोकेसमध्ये आपण छान छान वस्तू लावतो, तसं हे असं म्हणू शकतो की इथे शोसाठी फक्त हा बल्ब लावला आहे. वीज येत नाही. ते अर्चनाजी, सुरेखाजी, काय म्हणजे फक्त बल्ब आहे इथे लावलेला? लाईट किती वाजता येतो तुमच्याकडे? बल्ब नुसताच नावाला लावलाय, लाईट येतो की नाही? लाईट नाही. आता किती 8 वाजता येते का 9 वाजता? हां, मग तोपर्यंत काय करायचं? बत्ती. बरं. आणि मग ती कशावर चालते? म्हणजे रॉकेलवर? बरं. आणि मग सकाळपासून असं अंधारातच राहायचं? लोड शेडिंग आहे? हां. आणि तुमचे मालक काय करतात? शेतावर गेले. तुमचं स्वतःचं शेत आहे? हो. बरं. किती एकर शेत? काय ते चोखलेलं पलाट. हां. जागा नाही आमच्या नावावर. बरं. आणि मग वर्षभर शेतामध्ये कामाला जातात? नाही. हां. बाहेर मग ठाण्याला जातात. शेतमजुरीला, मजुरीसाठी जातात. म्हणजे 4-5 महिने हंगामी काम करायचं, नंतर घरी बसायचं, आणि मग पावसाळ्यामध्ये अशी लावणीची, भात लावणीची वगैरे जी रोपं वगैरे ती कामं केली जातात. उन्हाळाभर 1-2 महिने काम केलं का मग घरी. हां. रेशन कार्ड आहे तुमच्याकडे? हो. दाखवाल मला कुठे ठेवलंय तुमचं रेशन कार्ड? खूप मोठा ऐवज असतो या आदिवासींसाठी हे रेशन कार्ड दस्तावेज, आणि त्यामुळंच सुटकेसमध्ये अगदी खाली सगळ्यात रेशन कार्ड ठेवलं आहे व्यवस्थित. याला प्लास्टिकचं वेस्टर्न लावून, कारण पाऊस पडू शकतो आणि त्यामुळं
एकमेव हा जो आधार आहे या कुटुंबाचा, ज्यामुळे धान्य मिळेल, तो सुद्धा या ठिकाणी जाऊ नये म्हणून व्यवस्थित सुरक्षित, जसं आपल्याकडे तिजोरीमध्ये मौल्यवान वस्तू आपण ठेवतो ना, तशा हे रेशन कार्ड इथे ठेवलं आहे. आणि याच्या आधारे सरकारने सरकारी गरीब ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे गरीब जे आहेत, तो ठपका यांच्या माथी मारला जातो आणि त्याच्या आधारे या लोकांना इथे काही अन्नधान्यसुद्धा दिलं जातं. सुरेखाजी, किती मिळतं तुम्हाला धान्य? किती मिळतं? 20 किलो गहू, हां, नाही 20 किलो तांदूळ, हां. 10 किलो गहू. बरं. आणि किती लोक राहता तुम्ही घरामध्ये? 7 लोक. तर मग पुरतं एवढं? नाही, कोणाच्या नावावरती हे? माझ्या तुमच्या नावावर. कुटुंब प्रमुख कोण आहे? जानू कोण? माझ्या घरावर. अच्छा. मग तुम्ही जाता तर कसं मिळतं धान्य? कसं मिळतं? म्हणजे चांगली दर्जा असतो चांगला? तांदूळ कसे असतात? चांगलं असतं. चांगले असतात. बरं. पण तरीसुद्धा दर्जा जरी चांगला असला तरी मुलं अजून एवढे त्यांना पोषण नाही मिळत ना. मग इथे तुमच्या या आदिवासी पाड्यामध्ये आता पावसाला सुरुवात झाली, खूप पाऊस जर पडायला लागला तर हे पाणी गळत असेल ना? हां, नाही गळत. त्याची तरतूद तुम्ही करून ठेवली. घरकुल योजनेमध्ये काही घरं दिली जातात, तर ती घरं तुम्हाला नाही मिळाली का? नाही ना, काय सांगितलं होतं तसं? काय आश्वासन दिलं होतं तुम्हाला? आता हे वर्षी मिळणार. यावर्षी मिळणार आहे असं सांगतायत? कोणी सांगितलं होतं? इथे आमच्याकडचे निवडून आलेली आहे ना बाई. हां हां, बरं. म्हणजे त्यांनी फक्त आश्वासन दिले तुम्हाला, सांगितले तुम्हाला. आणि हे वरती काय ठेवलं तुम्ही इकडे? ते भात आहे. मग हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जेवढं काय असेल ते. टी.व्ही. नाही घरात, रेडिओ नाही घरामध्ये, मग वाटत नाही कधी गाणी ऐकावी किंवा एखादा चित्रपट बघावा? कधी पाहिला होता शेवटचा पिक्चर? पाहिला की नाही कधी पिक्चर? काय असतं पिक्चर? आमच्या घरी काही पैसेच नाही तर कुठला टीव्ही आहे आणि काय. हां हां. शहरामध्ये एक आठवडा जर नाही बघितला पिक्चर तर आम्हाला कासावीस होतो आमचा जीव. आम्ही लगेच मॉलमध्ये जातो चित्रपट पाहण्यासाठी. पण या महिलांना माहिती आठवत नाही की चित्रपट आम्ही कधी पाहिला आहे, कारण पैसाच नाही आहे आमच्या हातामध्ये. मुलांचं आरोग्य सांभाळण्यासाठी जर पैसा नसेल तर चित्रपट कुठून पाहणार? खूप मोठी चैनीची गोष्ट झाली या सगळ्यांसाठी. ग्रामीण भाषेत याला कणगी म्हणतात. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये वर्षभर तांदूळ साठवले जातात. मग आता याला आपण एक टेबलच समजू ना, कारण याच्यावरती वस्तू ठेवल्यात. या अर्चनाच्या घरातलं आपण साहित्य बघतोय. सुरेखा मावशींनी, या कुटुंबातली जी करती स्त्री आहे, तिने सांगितलं की पिक्चर आम्ही कधी बघितला नाही आहे, पण मुलांना सीडी काय एवढं कळतं. फक्त सीडी कशी असते तेवढं कळण्यासाठी घरामध्ये, म्हणजे फक्त बघायचं त्याच्याकडे आणि समाधान मानायचं आणि मनोरंजन करून घ्यायचं. तुटलेली सीडी आहे. अशा कितीतरी सीडीज मुंबईमध्ये ज्या मुलं पिक्चर बघून फेकूनही देत असतील कदाचित, पण ही अमूल्य वाटते या लहान मुलांना आणि त्यातच समाधान मानतात ही मुलं. आणि आणखीन एक मला इथे गमतीशीर म्हणा किंवा हे छोटंसं एक हंगामा चॅनलवरती, म्हणजे मी सुद्धा कार्टून बघते, डोरेमॉन खूप फेमस असं कार्टून आहे ते. छोटी अर्चना जिला कुपोषण झालेलं आहे, जी कुपोषित मुलगी आहे, तिचं हे खेळणं आहे छोटंसं. डोरेमॉन पोहोचला घरामध्ये, पण हा डोरेमॉन कसा असतो प्रत्यक्षात, जिवंत कसा असतो, त्याचं कार्टून कसं असतं हे तिला माहीत नाही. फक्त आपलं मन या ठिकाणी रिझवण्यासाठी म्हणा किंवा खेळण्यासाठी या छोट्याशा डोरेमॉन्सच्या मदतीने ही अर्चना या ठिकाणी कार्टून नेटवर्कचं पण जी कमतरता आहे ती पूर्ण करते.